मुकाबला देखिए बात करेंगे यहाँ से। और निर्जा 11 देखिए बात करेंगे रंजन पड़ा ईशा निर्जा का जो तो निश्चित रूप से यहाँ पर हमारे जॉन्टी दादा देखिए बात करेंगे यहाँ से। जितने नेक दिल खिलाड़ी हैं उतने अच्छे इंसान भी हैं और पूरी नटराज ट्रॉफी में देखिए भूषण दादा लीजिए से ले पूरी मैनेजमेंट देखिए। मैं अगर जिक्र करना चाहूँ ना यहाँ पर नटराज क्रीड़ा मंडल से सुदर्शन जी जवाब ही नहीं भाई यहाँ से। और अनिकेत कोहली ने भी देखिए बताया यहाँ पर इंटरव्यू के दौरान कुछ नई नटराज ट्रॉफी में यहाँ पर खास करके 3 बाइक चांसेस बन जाता है। रॉकस्टार अगर सीरीज नहीं तो बैटर, बैटर नहीं तो बॉलर। और ये चले कवर के ऊपर से देखिए पहला गेंद के ऊपर, इससे कहते हैं पहला नजर में दिल नहीं चुराया और फिर क्या किया भाई, दिल जलाया 4 रन। पहली गेंद में देखिए सुदर्शन जी दिल नहीं चलाया, काय केला दिल चुराया यहाँ से, क्योंकि चौका देखिए जो अनिकेत कोहली ने देखिए बल्लेबाजी में दिखाए थे यहाँ से। और ये भी नाम देखिए लगभग मिलता जुलता है भाई, अंकित शिवकर अजय शिवकर देखिए बात करेंगे जोड़ी हमारे लेजेंड देखिए हम देख सकते हैं पर ग्रामस्थ मंडल से पर उपस्थित हैं। रोशन, लास्ट टाइम हमने लांगेश्वर मोरावी टीम का मैच देखा था वलवली के टूर्नामेंट में, क्या दमदार उन्होंने परफॉर्मन्स दिया था। बाएं हाथ के ताकतवर गेंदबाज उनकी टीम में, कितना यावं आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। नहीं रॉकस्टार बात करेंगे किसी को कम भी नहीं मान सकते हैं। और यह चलिए स्वीप यहाँ पर खेलते हुए यहाँ से शॉर्ट मिड विकेट स्क्वायर लेग देखिए नजदीक था पर उनसे क्या छूटता हुआ। रुचिर दादा देखिए हम देख सकते हैं यहाँ पर से अगला मैच है। देखिए जीते टीम का वागले नाम से परिचित है, उनकी भी पिछले साल शादी हुई, बॉडी तो काफी तंदुरुस्त हो गई। चलिए अच्छी बात है वागले भाई, आपका स्वागत है। संपूर्ण मित्र परिवार जीते आपला मी सहर्ष स्वागत करतो। यस डेफिनेटली बाबूशाह रंजनपाड़ा टीम का भी बोलबाला है, जो लास्ट टाइम हमने देखा था खास करके सांगड़े के टूर्नामेंट में, क्या दमदार क्रिकेट उनकी टीम की ओर से भी खेला था। नहीं रॉकस्टार सही बताए, कोई भी खिलाड़ी कम नहीं होता है, आप भी कम थे क्या 5 साल पीछे जाइए। एक साल रॉकस्टार ने भी देखिए पूरी क्रिकेट में मैदान के अंदर उतरना पसंद किए थे और बहुत बढ़िया समय पर आकर बड़ा हिट खेलते थे, डेट ओवर में आते थे। और यहाँ से देखिए बात करेंगे मोरावे टीम निश्चित रूप से कहा जाए तो चलिए यहाँ से बात करेंगे यहाँ पर से लांगेश्वर 11 की बात करेंगे। मोरावेश नाम से टीम मैदान पर उतरे हैं। हमारे अमर श्रीवरम मातृशा भी देखिए हम देख सकते हैं भाई इस बार प्ले 11 पर हैं, क्या बात है, डकआउट में है। ये होना चाहिए, कई दिन सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो लेकिन दिल में आंधी होनी चाहिए, तब जाकर आप सफल होते हो। यहाँ से कोई इंसान पहले से सफल होकर नहीं आता है भाई, सफल होना पड़ता है। उसी तरह से देखिए बात करें प्रणय का अच्छे स्कोर मुरावे मनोज माथे देखिए बात करेंगे बेस्ट ऑफ लक टीम को भेजे हैं। नहीं बहुत बढ़िया देखिए मुरावे कहा जाए तो निश्चित रूप से चाहे प्रतियोगिता की बात करिए मैदान के अंदर कीजिए। और आज के वक्त में देखिए बात करेंगे, मैं कोई भी खिलाड़ी को कम नहीं मानता हूं, क्योंकि टेनिस क्रिकेट में आज कोई भी खिलाड़ी देखिए कम नहीं रहा। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहाँ से 7 रन बनाए और बहुत सफल होकर देखिए यहाँ से ऑन साइड पे खेलना चाहते थे। यहाँ पर निशाना देखिए नॉन स्ट्राइक में भी चुका लेकिन लेग बाय से देखिए 1 रन आता हुआ। शरद मात्री सर देखिए बात करेंगे, सुदेश मात्री सर, संदीप पाटिल सर आज अंपायरिंग में बहुत अच्छी देखिए अपने जवाबदारी को निभाते हुए यहाँ से। और लेग बाय से रन आने के साथ साथ टीम का स्कोर पहुंचा है। यहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 8 रन बनाए। कहते ना एहसास के दामन में आंसू गिरा कर देखो, क्रिकेट में अंपायर करना कितना कठिन है, एक बार आजमा कर देखो। जिन्होंने अंपायर किए होंगे हमसे बेहतर कह सकते हैं। चलिए गेम स्पीड ऑफ समय देखिए यहाँ पर, इससे महत्व दीजिए यहाँ पर टाइमिंग को थोड़ा सा। 3-4 रात देखिए लगातार बसते जा रहे हैं। तर नारायण ठाकूर साहेब यांचा आपण सन्मान करूया, स्ट्रेंजर क्रिकेट संघाचे एकेकालचे दिग्गज गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख नारायण ठाकूर साहेब आपण यावा, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। आपणास विनंती असतील यावा आपण व्यासपीठावरती। रांजणपाडा क्रिकेट म्हणल्यानंतर अजय भाऊ कुमटे एक दिग्गज पॅकर तथा सर्व क्रिकेटचे सर्व स्पोर्ट्स टी शर्ट असतील, बॅट असतील किंवा लेदरचे हँड ग्लोव्स असतील किंवा हेल्मेट असतील किंवा बॅट असतील लेदर किंवा टेनिस, सर्व काही ॲसेसरीज त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात। ते अजय भाऊ कुमटे
रंजनपाडा संघाचे देखील खंदे समर्थक पॅकर देखील आले, त्यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो एकाटकर गावचे. तर आम्ही पाहतो या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व ट्रॉफ्या ज्यांनी आम्हाला दिल्या गेल्यात मित्रांनो, सर्वच्या सर्व दमदार ट्रॉफ्या, ते म्हणजेच नाबेगावचे दमदार रुबाबदार सरपंच विजेंद्रबाई पाटील उर्फ गोट्याबाई यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्यात. आणि एका 50 साठी 50,000 रुपयाचं पारितोषिक रामबाग चषकामध्ये आपण पाहिलं. आणि या स्पर्धेमध्ये नाबेगावातील कुठलाही एक संघ जर चॅम्पियन झाला तर 75,000 रुपयाचं पारितोषिक नातकेला पण वाया नाही गेला. गोट्याबाई लोणावळ्यामधून स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आपलं सहर्ष स्वागत. तो चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर इसके ड्राइव करना चाहते थे, यहाँ पर से होता है कभी कभी. देखिए शुरुआत थोड़ा सा धीमा यहाँ से. और सुदर्शन जी पिछले मैच में देखिए क्या बल्लेबाजी यहाँ पर से निकेत कोहली ने यहाँ पर से तूफान लाए थे भाई. यहाँ से चौके छक्के की बारिश लगाते थे. एक समय मुझे लगा था भाई बैटर था या मटन का दुकान. जो मटन की दुकान में जाओ उपास के बाद जो दूसरा दिन रहता है ना, जो लाइन लगा रहता है ना, तो उसी तरह से देखिए चौके छक्के की लाइन लगाए थे यहाँ से. अब परेश पाटिल देखते हैं यहाँ से कितने बड़े कातिल बनते हैं. यहाँ से अंकित शिवकर देखिए 5 गेंद पर 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. हमारे डीजे देखिए श्रीकांत दादा, आपका भी जितना भी सराहना किया जाए उतना ही कम मुझे तो लगता है. एक बार आईपीएल में आपको भी मौका मिलना चाहिए. पूरी हिंदुस्तान हिला देते. टाइमिंग सॉन्ग इनका देखिए बात करेंगे, बहुत बड़ा कमाल का रहता है. ओ ये चलिए ऊंचाई लिए, क्या लंबाई लेकर जाएगा. लंबाई भी लेते हुए यहां से 13 का फूल 17 का माला. अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला. ठोक डीजे. दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा गितवा गितवा. दिल में है प्यार तेरा होठों पे गितवा. झूठ बोले तो मुझे काट खाए. झूठ बोले जो उसे काट खाए बिछुआ. ये श्रीकांत दादा डीजे, इनकी कुछ गाने सॉन्ग से ना मुझे भी कुछ लाइन याद आ जाती है. कहते ना सांप के फन में और बिच्छू के डग में जहर होती है भाई. सुदर्शन सिन्हा पर माइते भाई, सांप के फन में और बिच्छू के डग में जहर. और इस वक्त की बात करेंगे अंकित के बल्लेबाजी में कह रहा था वाह. ओ ये चलिए और एक कहर देखिए यहाँ से फील्डर है, बन जाएंगे दर्शक. यही तो बात बताई थी भाई कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है. नहीं तो क्या बात है. उड़ा के निंदिया कहाँ. तो चलिए यहाँ पर दूसरा छक्के के लिए यहाँ पर लोकल ट्रेन में धक्का खाना और बैक टू बैक 2 छक्का खाना. और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया. और 21 देखिए 21 रन है. क्या बढ़िया शुरुआत देखिए यहाँ से. सन्माननीय हनुमान भोईर साहेब, माजी ग्रामसुधारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी सरपंच हनुमान भोईर साहेब 40+ मास्टर यांचे या ठिकाणी आगमन. आणि त्यांच्या समेत सुनीलजी ठाकूर साहेब यांचे आगमन झाले. साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत करतो. क्या बात है. हनुमान भोईर साहब देखिए तशरीफ रखते हुए 2 छक्का आता हुआ यहाँ से. और अब देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा 21 रन है. इसलिए कहते ना भाई कोई भी खिलाड़ी की खामोशी पे शक मत करना. दबे हुए राग के नीचे अक्सर आग भी हुआ करता है. तसेच आमचे शिवाजी नगरचे अमित कडू साहेब यांचे देखील या ठिकाणी आगमन 40+ मास्टर. त्यांना पाहिल्यानंतर मॅथ्यू हेडनची आठवण येते आम्हाला ऑस्ट्रेलियाची. तशी धिप्पाड देहबोली त्यांची. आपलं सहर्ष स्वागत. नहीं निश्चित रूप से यहाँ पर बात करेंगे. और देखिए यहाँ पर वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ. दबाव यहाँ पर डाले. 2 छक्का खाने के बाद थोड़ा सा डर पैदा हुआ है, लेकिन डरना मना है भाई. कहते ना जो डर गया गब्बर कहता है वो मर गया. लेकिन क्रिकेट कहता है भाई जो डर गया वो घर गया. क्योंकि डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं. हिम्मत जोड़ना होगा भाई यहाँ से. ओ ये चलिए भाई, यही तो बात छिड़ा था. डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं. और एक कवर के ऊपर शादा हुआ 4 रन. याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, एकेकालचा नटराज क्रिकेट संघाचा चपल यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख
सचिन ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि प्रेमाने त्यांना मित्रांनो कादर खान म्हणून असे म्हणतात असे दमदार यष्टीरक्षक सचिन ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन मित्रांनो थोडासा अपंग होता असं तरी काय झालं परंतु त्यांनी एकेकाल यष्टीरच्या माध्यमातून गाजवलाय असे सचिन ठाकूर साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. क्या बात है रॉकस्टार. कहते हैं ना ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपने सोच से मजबूत हो. वो सचिन ठाकुर साहब देखिए. ओ ये चलिए भाई ऊंचाई ली है क्या लंबाई भी लेकर जाता हुआ. अब तो गेंदबाज कहेगा भाई ओई दैया मार डाला रे मार डाला रे मार डाला रे मार डाला रे मार डाला रे. केतन म्हात्रे जिथे आणि निलेश भाई या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं रोहन करत आपण यावं आपल्या शुभास्ते या ठिकाणी केतन प्रेमाने त्यांना पावला मानतात मित्रांनो. ते जिथे गावचे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कुठलाही असा व्यक्ती नाही त्यांच्या ओळखीचा नाही असे केतन यांचा सन्मान त्यांच्यामुळे निलेश भाई आपण देखील यावं. दोघांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. डेची स्पर्धा नटराज कला क्रीडा मंडळाची गाजवली होती. जिथे क्रिकेट संघाला मुरबी संघाला ज्या एका ओव्हरमध्ये 21 धावांची गरज असताना रोहितने ठोकलेले ते 3 षटकार अजूनही आमच्या लक्षामध्ये ती दमदार फलंदाजी रोहितने केली होती. तर केतन आणि निलेश एवन जोडीचा इथे सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. तर मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहता या स्पर्धेसाठी त्यांचं आपण आगमन या ठिकाणी पाहिलात आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. येस बाबूशा. तो चलिए बात करेंगे यहाँ पर. तो चलिए टोटल की बात करेंगे. टोटल देखिए यहाँ से 32 तक पहुंचा यहाँ पर से. चलिए बात करेंगे पर 32 रन. थोड़ी सी देखिए हंसी मजाक चलता हूँ यहाँ पर कमेंट्री बॉक्स में. टीम का स्कोर देखिए 32 तक पहुंच गए. और सुदर्शन जी देखिए जो टोटल पहला ओवर में देखिए यहाँ पर केवल 8 रन बना था लेकिन सेकेंड ओवर में देखिए ओहो चिंगो मैच को खींच लिया. 3 छक्का और 1 चौका आया जिसके कारण देखिए ओवर लंबा बना और टोटल देखिए जाकर 32 तक पहुंचे हैं. और अभी तक देखिए 10 गेंद के पर. तर कोपरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सूरज पाटील साहेब उर्फ बाबू त्यांना प्रेमाने आपण म्हणतो. ते सूरज पाटील साहेबांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं आमंत्रित केलं जाते. पेन कोपर सूरज पाटील साहेब सुप्रसिद्ध उद्योजक उर्फ बाबूशेठ यावं आपलं सहर्ष स्वागत. और इस बार देखिए गैप है भाई, बहुत बड़ी गैप है यहाँ पर से. यही तो दिक्कत रहती है जब मैंडेटरी पावर प्ले कंप्लीट हो जाता है ना तब ना शॉर्ट मिड विकेट रहता है ना मिड ऑफ रहता है. टेनिस क्रिकेट विश्व में पहले हमने नैरो बॉटम पैंट देखी थी. अब आप पैरेलल की भी आ चुके हैं. जो गेंदबाज कल पवन केनेडी भी ठीक इस तरीके की पैंट पहनी थी. क्या कहेंगे नटवरलाल, अमिताभ बच्चन जो हमेशा ऐसी पैंट पहनकर पहले बॉलीवुड सुपरस्टार हमने देखा था. नहीं बिल्कुल देखिए रॉकस्टार जमाना फिर से पुराना दिशा में जा रहा है निश्चित रूप से और होने चाहिए भाई. फैशन का जमाना है भाई. और टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ से 34 रन. गेंदबाज फिर से एक बार तैयार से. और इस बार देखिए थोड़ा सा बैक फुट पर आए, गेंद को और छोटा बनाए. यहाँ पर शॉर्ट लेग को पीट किया. गेंद देखिए लॉन्ग लेग फाइन लेग के बीच से आता हुआ 4 रन. दमदार संगीत अपन ऐकलं. बाबूशाह कितना खुशी का माहौल देखिए. हर रोज बीबी अपने हस्बैंड को खाना परोसती है और आज हस्बैंड अपनी बीवियों को खाना परोस रहे. चले ये बड़ी एकता की मिसाइल है. नहीं ये बना रहना चाहिए मोहब्बत के. फैमिली के अंदर जितनी बनी रहे तो बेहतर है. और वो चीज देखिए यहाँ पर नटराज ट्रॉफी में देखिए यहाँ से. और टोटल की बात करेंगे. टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ पर से 38 रन देखिए बनाए यहाँ से.
लेकिन अभी भी देखिए पहला सफलता का यहाँ पर इंतजार है। जैसे कहते ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम। और इस मैच में देखिए एक सफलता के लिए अब वो तलाश जरूरी बन गई है। खास करके रोहित ठाकुर देखिए चौके खाने की बात है, वापसी तो किए हैं, लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे अजीत स्वीकर भी देखिए यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करें। दोनों बैटर देखिए एकदम से अजीत शिवकर देखिए बात करेंगे, उसके साथ साथ अंकित शिवकर देखिए बात करेंगे। यहाँ से 40 रन बन चुका है यहाँ पर से। अभी भी आने वाला देखिए बात करेंगे सुपर का तो इनसे से भाई क्या बढ़िया बल्लेबाजी। डीजे ने सॉन्ग लगाए थे बंगले के पीछे, और प्रवीण सर सही बताए स्टेज से आगे जहाँ पर देखिए बड़ा फैमिली के साथ है, डिनर का वक्त चलता हुआ। और ये देखते हैं क्या बल्ले से, हाँ भाई बल्ले से रन आता हुआ। रन कहीं से भी आए, लेकिन जब टीम के लिए रन आता है ना, तब टीम हो जाता है भाई बल्ले बल्ले। रोहित ठाकुर देखिए बात करेंगे, चौका खाने के बाद है उसके बाद तैयार से यहाँ पर। और चौका देखिए बात करेंगे ना, पिछला जो चौका था ना ज्यादा मनोबल नहीं बढ़ाया था बल्लेबाज का। और उसके बाद देखिए लेन गिन रहा, डॉट गिन निकलता हुआ, 3 ओव्हर कंप्लीट है, टीम का स्कोर डबल फॉर 44। तर इथे सन्मान करूया आपण सन्माननीय हनुमान भोईर साहेब, माजी अध्यक्ष ग्राम सुधारणा मंडळाचे तथा माजी सरपंच नावे ग्रामपंचायत हनुमान भोईर साहेबांना विनंती करतो की आपण यावा आपला सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं। सुनील मात्रे साहेब यांना विनंती करतो, महासचिव मुनीमचे आमचे नटराज कला क्रीडा मंडळाचे यांच्या शुभास्ते या ठिकाणी हनुमान भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मायचे उपचार शाल पुष्पगुच्छ 40+ मास्टर मित्रांनो, हनुमान भोईर साहेबांना नेहमीच आपण खेळताना देखील पाहिलं, राजकीय क्षेत्रामध्ये देखील तितकंच दमदार व्यक्तिमत्व, माजी सरपंच म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलंय, त्यांचाही सन्मान। त्याच्यानंतर शिवाजीनगर क्रिकेट संघाचा मैतू हेडन अमित भाई कडू 40+ मास्टर धिप्पाड शरीर देवबोली त्यांची पाहताय आणि त्यांचा सन्मान। आत्ताच आपण जी स्पर्धा पाहिली ती म्हणजे खासदार चषक आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आदेश नगर यांच्या वतीनं खासदार चषकाचे आयोजन पाहिलं, अमित कडू साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया सुनीलजी ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। सुनील ठाकूर साहेब 40+ मास्टर यांचा सन्मान यावा आपण। धन्यवाद। ओवर टू बाबूशाह। तो चलिए बहुत बढ़िया देखिए पर खास सम्मान चलता हुआ यहाँ पर, और होना ही चाहिए यहाँ पर। कहते ना दौलत तो भीख मानने से मिल जाती है, लेकिन इज्जत मोमेंट से ये तो कमानी पड़ती है। यहाँ से हुक करना चाहते थे, यहाँ से नो बॉल देखिए, बहुत बड़ी गलती देखिए यहाँ से गेंदबाज से होता हुआ यहाँ पर। 1+1 देखिए ये गलती आपको बहुत बड़ी पड़ सकती है। अगला गेंद देखिए फ्री रह जाएगा यहाँ पर से। रिप्ले में आप देख सकते हो किस तरह से यहाँ पर नो बॉल का शिकार बने, बहुत बड़ा देखिए पुल लेंथ था भाई यहाँ से। अगर दूसरा बीमर आया तो फिर कठिन और बन जाएगा भाई। फ्री हिट का खेल है, लेकिन फील्डर देखिए जाकर पहुंचते हुए गेंद तक कैच यहाँ पर लेना चाहिए था। अगर कैच लेते तो भलाई बैटर आउट ना होते, लेकिन जो रन जा रहा था ये चलिए भाई पाने के चक्कर में कुछ खोना भी पड़ गया यहाँ पर। शायद मुझे लगता है 2 रन कंप्लीट है, और तीसरे के लिए देखिए रन आउट उठे हुए। आज पाहू शकाल कला क्रीडा मंडळाचा दमदार विकेट कीपर अखिलेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे। अखिलेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि दमदार बॅट्समन म्हणून त्यांची ओळख। अखिलेश तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। चलिए बहुत बढ़िया देखिए अखिलेश जिनका जन्मदिन है मुबारकबाद देना चाहेंगे। और टोटल की बात कर लेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 48 रन, लेकिन यहाँ पर 4 ओवर देखिए एक ही गेंद अभी तक हुआ है,
लेकिन अभी भी देखिए 11 गेंद बचाए। चलिए अंपायर क्या बात की देरी हो रही है पर से थोड़ा सा देखिए कुछ डिस्कस चलता हुआ अंपायर के साथ है। नहीं कोई बात नहीं, चर्चा होना बहुत जरूरी है लेकिन समय कम खर्चा करना ये भी जरूरी है। और यहां से देखते हैं बैटर से अभी तक देखिए बात करेंगे अंकित शिवकर देखिए 30 पर बल्लेबाजी कर रहे हैं और उनका साथ देने के लिए राकेश पाटिल मैदान के ऊपर उतर चुके हैं। यहाँ पर अंकित ने अपने बल्लेबाजी में दिखाया भाई कि समंदर की तरह हमारी है पहचान है, ऊपर से है खामोश लेकिन अंदर से है तूफान। देखिए एकदम शांत दिख रहे हैं बल्लेबाज है लेकिन जब जब गेंद स्ट्राइक पर आते हैं एकदम से तूफान। और यह चलिए खींचकर यहाँ पर खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ पर, देखिए गेंद रुकता हुआ लेकिन तब तक देखिए एक रन आता हुआ यहाँ पर सिंगल के साथ साथ है। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 49 है। अब राकेश पाटिल देखिए बात करेंगे यहाँ पर 1 डाउन पर बल्लेबाजी के लिए आए हैं, बहुत कुछ जवाबदारी रहेगा यहाँ से क्योंकि 1 डाउन का खिलाड़ी ऐसा रहता है भाई और जिसे रेड का हड्डी कहा जाता है। टीम को हमेशा देखिए सुरक्षित जगह पर लेकर जाना इनकी जिम्मेदारी बन जाती है, जवाबदारी। लेकिन जिस तरह से शुरुआत यहाँ पर दिए थे खास करके अंकित शिवकर देखिए अब तक है और अजीत शिवकर देखिए, और जितनी भी तारीफ किया जाए उनका उतना ही कम है। अब निर्जा 11 टीम रंजनपुरा टीम देखिए थोड़ा सा गेम में देखिए पर वापस लौट रही है। और ये चलिए वापस कब लौटेंगे भाई, फुटबॉल के अंदाज से देखिए गेंद को रोका गया यहाँ पर विनायक ने देखिए शाकर, लेकिन पहले देखिए यहाँ पर चुक हुआ। यहाँ पर होता है कभी कभी होता है पेशर में, लेकिन फिर भी मेहनत करना बहुत जरूरी हो जाता है। कहते ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 52 रन। कहते ना परिंदों को दी नहीं जाती तालीम उड़ानों की, खुद वो तय करते हैं आसमान छूने की। तो आपको खुद को तय करना पड़ेगा भाई, कामयाबी तक पहुंचने के लिए आपका कोई हाथ पकड़ कर नहीं लेकर जाएगा, आपको खुद वहां तक पहुंचना पड़ेगा। कभी कभी क्या होता है जल्दबाजी में हम अपना उम्मीद छोड़ देते हैं। और सीधा खेला स्ट्रेट खेला, यहां पर आता हुआ यहां से झलक 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 दिखला जा चरण। घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है। स्कोर देखिए 58 रन। बैट का फॉलो देखिए भाई रिप्ले में एकदम सीधा स्ट्रेट। युवराज सिंह की यादें ताजा की और एक देखिए यहां से स्क्वायर लेग के ऊपर से और एक बड़ा हिट देखिए यहां से तबाही मचा रहे भाई बल्लेबाजी में। अंकित शिवकर के बल्ले से देखिए तूफानी बल्लेबाजी और एक 6 रन। ऐसा पहली बार बरसने से अब अंकित बरस रहे भाई टुकुर 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 टुकुर। अपने दीवाने का चलिए अरे इसका 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 इसका। और ये देखिए बात करेंगे बल्लेबाज दिखा रहा है
गोली भी चला रहा है और गिटार भी बजा रहा है। टिंग 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 टिंग। कितना टोटल तक पहुंचे हैं थोड़ा सा सुदर्शन से जानकारी लेंगे। चलिए यहाँ पर एक रन देखिए और आता हुआ यहाँ पर से। तो चलिए बात करेंगे अंकित का। देखिए यहाँ पर स्कोर देखिए 47। थोड़ा सा कैलकुलेशन देखिए चलता हुआ लाइव टेलीकास्ट और हमारे सुदर्शन के बीच में 47, लेकिन फिर भी देखिए कुछ रहेगा तो हम थोड़ा सा होता है, कभी कभी होता है यहाँ पर, क्योंकि जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की ना भाई, मैं तभी पहले ही बताया था भाई कि ये बैटर है या मटन का दुकान। चौके छक्के का लाइन लगा दिया है। 47 के ऊपर बल्लेबाजी, क्या दूसरा अर्धशतक दिखेगा फिर से बात है। ओ ये चलिए आया, अच्छा हुआ भाई, दूसरा अर्धशतक, बल्ला ऊपर उठाइए भाई, अंकित सीव कर रहा और बता दिया भाई यहाँ पर कि मुझे मत दिखाओ उंगली, नहीं तो मैं बन जाऊंगा सौरभ गांगुली, सौरभ गांगुली, सौरभ गांगुली, सौरभ गांगुली। Oh God! और एक बार बल्ला उठाइए और एक बार दिखाइए हमारे। वाह वाह क्या बात है, दूसरा अर्धशतक, सलूट है भाई, झलक भी था फलक भी था और ये बैटर ही कुछ अलग ही था और बता दिया भाई हम बैटर नहीं मटन की दुकान के जैसे चौके छक्के लगाते हैं। लाइन लगा दी भाई। पिच पहला मैच देखिए बात करेंगे अनिकेत कोहली और इसके बाद अंकित है सीकर। देखिए 16 गेंद के ऊपर 51 रनों की इनिंग्स है। क्या इस इनिंग को यादगार बनाएंगे? क्या बात है, आज का रात बड़ी खास देखिए यहाँ से खास टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 73 देखिए यहाँ से। और एक बार देखिए खींच कर मारा है, अब तो गेंद बच गएगा भाई यहाँ से। यही बात हमने छेड़ा था कि ये बैटर है या तूफान का दूसरा नाम छेरन। अंकित शिवकर देखिए इनकी तरफ से, इनके लिए देखिए कैच प्राइज आता हुआ प्रणय कोहली। प्रणय ओ ये चलिए अब लेग भी पर देखिए यहाँ पर विकेट से अंपायर ने समय नहीं लिया पर, लेकिन कमाल का इनिंग्स रहा प्रणय कोहली। देखिए इनकी तरफ से आपके अर्धशतक इनिंग के लिए यहाँ पर 2000। चलिए लेकिन से कैश प्राइज लाकर आपको जमा करना होगा प्रणय कोहली। और अंकित देखिए बात करेंगे शिवकर। देखिए यहाँ पर से बहुत बढ़िया कमाल की यहाँ पर देखिए अर्धशतक। एक बार तो तालियां बजनी चाहिए भाई। कहते ना कीमत पानी का नहीं, कीमत प्यास की होती है और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक चाइनीज का होता है। क्या बात है, चेहरे पे स्माइल देखिए भाई, लाखों का स्माइल देखिए यहाँ से। और जहां पर 18 गेंद 57 रनों का इनिंग्स, क्या बात है, यहाँ से झुमका झुमका ऑनलाइन है। चलिए ऑनलाइन 2000 प्रणय कोहली की तरफ से किया गया है। नहीं आजकल देखिए ऑनलाइन का जमाना है और वही निश्चित रूप से जानकारी देना बेहतर लाजमी होगा, क्योंकि कमेंटेटर तो अनाउंसमेंट कर दिया लेकिन फिर पैसा कहाँ गया बीच में ये चर्चा होगा ना, तो इसके लिए जानकारी देना पूरी तरह से बेहतर रहती है बात जब पैसे की आ जाती है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 80 रन है। कहते हैं ना दौलत का नशा एक ऐसा नशा रहता है न जाने कितने रिश्तों को भी तोड़ देता है, उससे जितना दूर रहो अच्छी रहे। कहते ना सोना रखने के लिए लॉकर मिल जाता है, पैसे रखने के लिए बैंक, लेकिन यहाँ से देखते हैं आखिरी ओवर में कुछ रन बचाया गया कुंदन मात्रे से। 19 रन 2 ओवर का स्पेल में खर्च किए, लेकिन टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 80 रन बने हैं और जीत के लिए 81 का जरूरत है। भला ही आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। टेनिस क्रिकेट में कितना भी रन बना लो, ये खेल चौके छक्के का यहाँ पर से। लेकिन देखते हैं निर्जा 11 से रंजन पड़ा टीम जवाब कैसा ढूंढने का। लेकिन उससे पहले चलते हैं टॉस बॉक्स पर रॉकस्टार प्रवीण गायकर सर जुड़े हैं। अगला मैच का टॉस किया जाएगा और रोशन पाटील सर तारा के बुलंद आवाज जुड़े हैं कॉमेंट्री बॉक्स पर। तर चला नटराज 11 नावसंघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं लगेच आणि आदेश स्पोर्ट शिवाजीनगर या दोन टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत। पहिल्या फेरीतील तिसरा सामना फ्रेश मॅच। तत्पूर्वी आपण सन्मान करूया
पेन कोपर येथील दमदार व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योजक सुरेश पाटील साहेब उर्फ बाबू शेठ यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। सुरेश पाटील साहेब आपण यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मी विद्यमान अध्यक्ष विद्यमान उपसरपंच शैलेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सूरज पाटील उर्फ प्रेमाने बाबू शेठ त्यांना आपण म्हणतो इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील मानतो वाटतं आणि एक बाईक देखील त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळेल। फॉग एंटरप्राइजेस वॉटर सप्लायचे सर्व सुरेश पाटील यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करूया। सुरेश म्हात्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया। तर अखिलेश पाटील यांचा आज वाढदिवस पाहतो मित्रांनो सुप्रसिद्ध यष्टीरक्षक त्यांना शंभो ग्रुप यांच्या वतीने अखिलेश आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तर त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करूया याच गावातील सुकन्या तर नायरा मिथून घरत ही आपण याच गावातील सुकन्या पाहतो लेदर क्रिकेट मध्ये सध्या धडे घेत आहेत शेलगरी अकॅडमी मध्ये आणि आय होप तुझा फ्युचर खूप चांगला असेल। आज नावे गावातून भरपूर टेनिस क्रिकेट विश्वामधले आपल्याला खेळाडू पाहायला मिळाले आणि तुझ्या माध्यमातून आम्हाला भारतीय क्रिकेट संघामध्ये आपल्या गावातून एक लेडी क्रिकेटर म्हणून लेदर इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळावी अशी मायरा मिथून घरत हिचा आपण सन्मान या ठिकाणी करूया। नायरा दिदी यावा आणि संपूर्ण महिलांना आम्ही विनंती करतो आमच्या महिला वर्ग की आपल्या शुभ हस्ते आपण नायरा दिदीचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी करावा। मी सर्व महिलांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नायरा दिदी मिथून घरत हिचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। सध्या ती लेदरचे धडे घेत आहेत या वयामध्ये आय होप फ्युचर मध्ये तिचा चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि भविष्यामध्ये नावे गावातून एक इंटरनॅशनल लेडी वुमन क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी तिला आपण देऊया शुभेच्छा। तर टॉस यावा कोपर संघाचे कॅप्टन आले पेन कोपर माफ करा शिवाजीनगर सुजित बाई बाहुबली ऑफ आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि त्यांना फाईट करायचं म्हणजेच आर्यन भोईर नटराज क्रीडा मंडळाचे कॅप्टन। तर टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया तर हनुमान भोईर साहेब माजी सरपंच तथा ग्रामस्वराज मंडळाचे माजी अध्यक्ष आणि 40+ मास्टर हनुमान भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर एकीकडे आपण पाहू शकाल सुजित भाई आत्ताच त्यांची आपण नुकताच स्पर्धा पाहिलीत खासदार चषकाची आणि स्वतः आणि 40+ मास्टर नाईट नावे संघाने ती जिंकली हनुमान भोईर साहेब यांच्या संघानं। तत्पूर्वी आपण नायरा दिदीचा इथे आपण सन्मान पाहतो मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही पाहताय नायरा दिदीचा सन्मान सर्व आमच्या महिलांच्या वतीनं भविष्यामध्ये एक चांगले आपल्याला लेडी क्रिकेटर लेदर बॉल मध्ये ती पाहायला मिळेल। तर हनुमान भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया। चला पहिला मान पाहुण्यांना टेल्स इट इज अ काटा अभिनंदन शिवाजीनगर स्पोर्ट्स क्रिकेट संघ आदेश स्पोर्ट्स टॉस जिंकला कॅप्टन सुजित होता प्रथमतः निर्णय कुठला घ्याल फिल्डिंग घेऊ आपण देखील एक दमदार नाईट स्पर्धा घडवली यंदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल नटराज कला क्रीडा मंडळाची भव्य दिव्य स्पर्धा नावाचं आयोजन बोललं तर सर्वप्रथम चांगलंच असतो याबद्दल काहीच वाद नाही। उल्बेनोट उरणपर्यंत भरपूर आपण स्पर्धा पाहिलात परंतु 3 बाईकची ही स्पर्धा काय प्रथमता की याच्या अगोदर कधी केलात ही प्रथमच वाटतं मला आणि का समोर तितकाच ताकदी संघ घरच्या मैदानावरती पाहुण्यांचं स्वागत कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करू। बेस्ट ऑफ लक येस अंपायर ऑन करा मॅच दोन्ही टीमला शुभेच्छा देतो आम्ही आणि जाऊया कॉम बॉक्स मध्ये रोशन पाटील परंतु टॉस जिंकलाय शिवाजीनगर क्रिकेट संघ निर्णय असेल फील्डिंग आणि बॅटिंग करायची आहे ती नटराज क्रिकेट संघाला नावे संघाला। धन्यवाद प्रवीण आणि धन्यवाद बाबूशा यांचा आवाज तुम्ही कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकताना बघा मैदानामध्ये सामना सुरू झालाय पहिल्या ओव्हरसाठी बॉल तयार पहिलाच बॉल पिकअप शॉट मिड विकेटला बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी तो अब हमारी सांगतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्ट्राइक एंडचा खेळाडू प्रफुल्ल पाटील पहिलाच बॉल लेंथ बॉल होता त्याच्यावरती पिकअप शॉट पाहिला पण रोहन पाटील या खेळाडूच्या अगेन्स्ट रोहन म्हटलं की खरं तर मोरावे संघाचा अतिशय गतिमान वेगवान गोलंदाज परंतु गती बरोबर मतीचा देखील वापर करावा लागेल बॉल डिलिव्हर करताना
तुमच्याकडे गती असून चालणार नाही, तुम्हाला व्हेरिएशन देखील दाखवावं लागतील. स्टेप आउट झाले, ब्लॉकरमध्ये टाकला बॉल, परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हलक्या हाताने ड्राईव्ह करायचं होतं गॅपमध्ये, पण इथे आपण पाहिलं बॅटचे बॉटम एज घेत बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावला आणि तदनंतर आपण पाहिला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. आजच्या रात्रीमध्ये अर्धशतकीय खेळ पाहायला मिळाल्या सातत्याने. अनिकेत कोळी चांगला खेळला आणि त्याच वेळेला आपण पाहिला मागच्या सामन्यामध्ये देखील धुवाधार फलंदाजी. अंकित शिवकर, अंकित, अजित आणि अमित हे तीन, ब्रह्मा विष्णू महेशा हे तीन भाऊ आहेत आणि त्यांचा नेहमी खेळ दमदार राहिलाय. आणि आजच्या रात्रीमध्ये अंकित चमकला. रोहन बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस आहे, लो फुलटॉस बॉल ऑन साइड ड्राईव्ह केलाय. मिड विकेट मधला फिल्डर वाईड स्ट्रॉंगरला सरकला, बॉलला उचले फेकेल, दरम्यान 2 धाबा त्या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना 2 धाबा घेऊन जातील हे दोन्ही खेळाडू, प्रफुल्ल पाटील आणि त्यांच्या बरोबरीने हेमंत पाटील. प्रफुल्ल पाटील चा स्टान्स आणि त्याच वेळेला आपण पाहिला बॅट पकडण्याची ग्रीप अतिशय थोडीशी अनऑर्थोडॉक्स आहे. अगदी वेगळ्या धाटणीचा हा खेळाडू आहे, परंतु फटके हे त्याचे नेहमी दमदार राहिले. तो खेळाडू स्टार्टिंग एंडला बऱ्याच अंश आपण पाहिला, जेव्हा उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा त्याचा टॉप हँड आपण जर पाहिला तर बरोबर डावा अगदी बॅटच्या हँडलला वरच्या बाजूला असतो आणि बॉटम हँड त्याचा उजवा हात खाली असतो. पण इथे वेगळा आहे, त्याचा डावा हात खाली आहे आणि उजवा हात वरती आहे, त्यामुळे त्याची बॅट पकडण्याची शैली ही अतिशय आगळी वेगळी आहे. रोशन, आपण पाहतो या ठिकाणी योगेश पाटील साहेब ज्यांची आत्ताच ग्राम सुधारक मंडळाच्या विद्यमान अध्यक्षपदी निवड झाली. योगेश पाटील साहेब यांना विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. त्यांनी त्यांच्या समवेत नवनिर्वाचित ग्राम सुधारक मंडळाचे खजिनदार प्रेमनाथ म्हात्रे साहेब यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. हेमंत पाटीलचा हा फटका मिड विकेट मध्ये खेळले, पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर वेगाने फेकी झाली. सेकंडचा कॉल आणि 2 धाबा अगदी सहजगत्या घेऊन गेले हे दोन्ही खेळाडू. चांगलं कॉलिंग हेमंत आणि प्रफुल्ल मध्ये पाहायला मिळालं. टार्गेट चेस करायचं जवळजवळ 81. पहिल्या सामन्यापासून अगदी शेवटपर्यंत आपण पाहत असता धावांचा मोठा डोंगर आणि 2 बंधुराज मैदानामध्ये आहेत. मगाशी मी म्हटलं ब्रह्मा विष्णू महेशा, अंकित, अजित आणि अमित शिवकर हे खेळाडू मोरावे संघाचे 3 भाऊ, तर एका बाजूला हेमंत आणि प्रफुल्ल. यावेळेला ओव्हर पिच क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चालला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधून गॅप शोधलाय, जमिनीला घरंगत. इथे मात्र बॉल निघाला सीमा पार, रन्स मधील 4. शेवटच्या बॉलवरती आलाय हा खणखणीत चौकार कॉपी बुक स्टाईलने. मग हा फटका इनसाइड आउट त्या ठिकाणी बॅकफुटला गेले आणि बरोबर मागचा पाय बाहेर काढला आणि ओव्हर पिच बॉलला ड्राईव्ह करत असताना गॅपमध्ये हा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह हेमंतच्या बॅटमधून पहिला चौकार. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पॉवर प्लेचा पहिला षटक संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धाव फलकावरती बिन बाद 13. आता 24 मध्ये तब्बल बनवायच्यात 68 धावा. दिल्ली अभिभी दूर आहे. मागील काही सामन्यांमध्ये धावा चेस करत असताना मात्र प्रचंड संघर्ष करावा लागला प्रत्येक संघांना, किंबहुना ते संघ पराभूत देखील होताना पण पाहिले. सुपर 6चा सामना पण पाहिला, सुपर 12चा, त्यामध्ये देखील मोरावे संघ, मिहिरा स्पोर्ट्स मोरावे संघ मोठ्या मार्जिनने पराभूत झाला. आणि त्याच वेळेला आपण पाहिला मागच्या सामन्यामध्ये महेश स्पोर्ट्स शेलगर हा संघ देखील धावांचा पाठलाग करताना पराभूत झाला. तर इथे या धावांचा पाठलाग केला जाईल का? कधी कधी मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि त्याच वेळेला खरं तर ते पोषक वातावरण त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ॲडव्हान्टेज कोणत्या इनिंगला आणि टॉस जिंकून मागच्याही खरं संघनायकाने सुजित ठाकूरने सर्वप्रथम फिल्डिंगला पसंती दिली. हा निर्णय त्यांचा योग्य होता की अयोग्य, येणारी कालवेळ ठरवण्यामध्ये निर्णय तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य कसा ठरेल यासाठी तुम्हाला तत्पर राहावं लागेल, चांगली कामगिरी साकारावी लागेल. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज हे त्यांना बनवत आहे अलंकार म्हात्रे, यंग टॅलेंट, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा हा खरं तर नौका गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आला. या षटकामध्ये समोर पुन्हा एकदा प्रफुल्ल पाटील हा खेळाडू. 24 बॉल 68. शफल झाले, ब्लॉकर मध्ये टाकला बॉल, परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला, सन्मान द्यायचा होता. इथे मात्र आपण पाहिला पॅटर्न पाठच्या मधून बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. वन्स अगेन निर्धाव चेंडू, थोडीशी पॉपिंग क्रीज वरती पायांच्या हालचाली पाहिले आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. आणि आम्ही नेहमी सांगत असतो यॉर्कर टाकणं सोपं नाहीये, कारण हा यॉर्कर कधी कधी फुलटॉस होतो, कधी कधी हाच यॉर्कर ओव्हर पिच होतो. आणि इथे पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चप्पल क्षेत्ररक्षक बॉलला थांबत असताना 1 रन या बॉलती मिळाली. स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहिली. प्रफुल्ल आणि हेमंत या 2 खेळाडूंमध्ये 14 वरती पोहोचला बॅटिंग करताना. मैदानाच्या आतमध्ये संघ रांजणपाडा, निर्जा 11 रांजणपाडा, निर्जा 11 जहनुमान रांजणपाडा या टीमला आपण पाहताय. ऑन साइडला धमाका, अगदी व्हीआयपी डाईशा देखील मागे चालला बॉल, लॉंग अँड स्ट्रॉंग
हा धमाका हेमंत पाटीलचा षटकार 6 धाबा. अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा षटकार हेमंतने ठोकलाय बरोबर मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाबा. डीजे थोडेसे व्यस्त आहेत कारण लंच त्यांचा डिनर ब्रेक झालाय त्यामुळे आता आम्हाला कंटिन्यू बोलावं लागेल. श्रीकांत डीजे 6 धाबा या फटक्यावरती आल्या. 20 वरती पोहोचला बॅटिंग करताना निर्जा 11 जहरमान रांजणपाडा. जॉन्टीच्या माध्यमातून मात्र अनेक संघ पुरस्कृत केले गेले. पुन्हा एकदा ऑन साइडला ओव्हर पिच बॉल ऑन ड्राईव्ह आपण पाहिला हेमंतचा. 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये संघाला सुस्थितीमध्ये आणून देतील का हे पाहावं लागेल कारण भागीदारीला महत्त्व दिलं जाईल. पार्टनरशिप या सामन्यामध्ये फार निर्णायक राहील आणि पार्टनरशिप करताना तुम्हाला तुमचा स्ट्राईक रेट हा देखील मेंटेन करावा लागेल. जर का स्ट्राईक रेट कमी असेल तर मात्र पार्टनरशिप करून काहीच अर्थ राहणार नाहीये. त्यामुळे स्ट्राईक रेटमध्ये देखील तुम्हाला भर द्यावा लागेल. 20 बॉल आणि 60 धाबांचं समीकरण. फुलटॉस बॉल दिशा दिली शॉर्ट स्क्वेअर लेगला. वेगवान फेकी नेमबाजी मध्ये निष्णात असणारा हा क्षेत्ररक्षक त्याचा थ्रो पाहायला मिळाला बरोबर यष्टांवरती ऋतिक पाटीलचा. क्या बात आहे. स्टंपचा वेध घेतला आणि इथे आपण पाहिला हेमंत सारखा एक मोठा विकेट मिळाला फिल्डिंग करताना. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लांगेश्वर 11 मोराबेट टीमला बिग विकेट डाऊन. हेमंत पाटील बॅक टू द डग आउट. रिप्ले टेलिकास्ट आपण दाखवा कशा पद्धतीने हा थ्रो झाला. एकाच ऍक्शनने बॉल त्या ठिकाणी गॅदर केला आणि तेवढाच वेगाने बॉलची फेकी पाहायला मिळाली स्टंप्स वरती. ऑन साइडला टर्न केला होता बॉल प्रफुल्लने स्वतः ते हातास निराश झाले. त्यानंतर क्विक थ्रो पाहिला आपण त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग मधून लाऊड ऑफिस जातो विकेटसाठी आणि विकेट त्या ठिकाणी मिळाला फिल्डिंग करताना मोराबे टीमला. उलवा नोड मधील हा संघ आहे तर एका बाजूला जासई विभागातील हा संघ आपण पाहता रांजणपाडा या सामन्यामध्ये खेळत असताना सूर्यकांत पाटील आणखीन एक सूर्यकांत मोकल आणखीन एक विध्वंसक आणि स्फोटक खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय. कदा 3ऱ्या क्रमांकाची जबाबदारी काय असते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला अनुकूल अशी कामगिरी करावी लागते. अनुकूल म्हणजे विकेट देखील टिकवावे लागतात आणि धावाही तुम्हाला बनवायच्या असतात कारण सध्याच्या घडीचा आपण पहिला आधुनिक क्रिकेट मधला चेस मास्टर विराट कोहली त्याची ही जागा आहे. त्यामुळे यावरती या नंबरवरती आलेला सूर्यकांत कशा रीतीने डावाला पुढे घेऊन जाईल. पुन्हा एकदा भन्नाट वेग स्लाइड द आउटसाइड ऑफ स्टंप आपण पाहिला हा बॉल आणि इथे आपण पाहिला डॉट. सेकंड ओव्हर कंप्लीट 2 ओव्हरचा खेळ संपत असताना धावा आल्या स्कोर वरती तब्बल 21. आता येणारे बॉल असेल 18 आणि विजयासाठी जवळजवळ 60 धावांचं समीकरण. 18 चेंडू 60 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. काही होऊ शकतं कोणत्याही क्षणाला मात्र सामन्याचं गणित बदलू शकतं कारण हे क्रिकेट आहे अनप्रेडिक्टेबल. बघा मागच्या खरं तर कालच्या रात्रीमध्ये बलाढ्य इंग्लंड संघाला पराभूत करत अफगाणिस्तान संघाने मात्र मजबूत कामगिरी दाखवली आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मधून गाशा गुंडाळावा लागला इंग्लंड टीमला. अशा घडामोडी आपण होताना पाहिल्या. कधी कधी एखादा कमकुवत आपण ज्या संघाला समोरतो तोच संघ तुमच्यासाठी विलन ठरतो आणि ते केलं काल अफगाणिस्तानने इंग्लंड संघाच्या अगेन्स्ट. आता इथे देखील तेच करायचं आहे. रांजणपाडा संघाला येणाऱ्या 18 बॉल मध्ये असं म्हणतात आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल पण हिम्मत कधी हारू नका कारण ज्यांच्यात हिम्मत त्याला किंमत असं म्हणतात. तुम्हाला हिम्मत या मॅच मध्ये दाखवावी लागेल. धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर तुम्हाला मात्र हिमतीने धाडसाने धैर्याने सामोरं जावं लागेल या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या मोराबे टीमला. सेकंड स्पेल मध्ये आला गोलंदाज या ठिकाणी रोहन पाटील. वेगावरती स्वार होणारा रोहन तर मोराबे म्हटलं की आम्हाला आपसुक आठवण होते धीरज म्हात्रे या खेळाडूची. उल्वानोड एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जायचं अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये त्याने आपल्यातून एक्झिट घेतली. त्याला मात्र देवाज्ञा झाली. नक्कीच त्याच्याही स्मृतीस आपण अभिवादन करूया. एक दमदार खेळाडू धीरज म्हात्रे. यावेळेला आपण पाहता रोहन पाटील हा गोलंदाज फ्रंट लाईन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये या षटकामध्ये दाखल झालाय. येणारे बॉल 18 विजयासाठी 60 प्रतिषटक 20.00 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे तुम्हाला किमान 3 मोठे फटके हे घ्यावे लागतील या सामन्यामध्ये विजयासाठी. मंचावरती आपण पाहता आमच्याकडे तर जिथे विभागातील सर्व सिनियर खेळाडू निलेश पाटील केतन म्हात्रे खरं सूरज म्हात्रे यांना आपण पाहत आहे सामन्याचा आनंद घेत असताना कारण नटराज म्हटलं की जॉन्टी हे नाव नेहमी चर्चेमध्ये राहिलं आणि त्यांचा संपूर्ण हा मित्र परिवार आपण पाहिला या मंचावरती. यावेळेला पहिलाच बीमर कदाचित सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण राहील कारण एक क्षण लागतो मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी. हा क्षण आहे या ठिकाणी बीमर +4 म्हणजे 5 धावा या बॉलवरती मिळतील. बॅटिंग करताना टीम रांजणपाडा या संघाला 5 धावा आल्या. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी तब्बल 55 धावांचं समीकरण. नेक्स्ट बॉल फ्रीट उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्रीट. 18-55 बॉल 22चा चौका पाहायला मिळाला. 9+4 पंजा आला
नेक्स्ट बॉल फ्रीड, सुवर्ण संध्या, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल या ठिकाणी प्रफुल्लसाठी. मोमेंटम आता आपल्या संघाकडे घेऊन यायचा. धीम्या गतीचा बॉल, वेट अँड वॉच. फिरून मारला बॉलला, गती काढली होती गोलंदाजाने, कमी गतीचा बॉल टाकला रोहनने आणि इथे आपण पाहिला सिंगल रन या बॉलवरती मिळाली. ज्या ठिकाणी एखादा मोठा फटका इम्प्लिमेंट करायचा होता, एक्झिक्यूट करायचा होता, अशा ठिकाणी मात्र सिंगल रन मिळाली. त्यामुळे पुन्हा एकदा दबाव रणधनपणा संघावरती राहील. चेस करताना तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला फ्री माइंड मोठं टार्गेट बनवायचं असतं, मग तो चेसिंग करताना पर ओव्हरचा तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट हा मेंटेन ठेवावा लागतो. आणि इथे आपण जर पाहिलं 17 मध्ये 54 समीकरण. ड्राईव्ह केला बॉलला, बीट केलं फिल्डरला, आउटफील्ड फास्ट, बॉल निघाला. लॉंग चेस आहे त्या ठिकाणी, लॉंग अपला आणि बरोबर एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड करत असताना तिसऱ्या रनचा प्रयत्न झाला. 3 धावा आल्या. खराब कामगिरी पाहायला मिळाली फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. असं म्हणतात क्रिकेटमध्ये जितकं महत्वाचं डिपार्टमेंट बॅटिंग बॉलिंग त्याहीपेक्षा महत्वाचं डिपार्टमेंट फिल्डिंग आहे. जर तुम्ही फिल्डिंगमध्ये दाबा वाचवल्या तर प्रतिस्पर्धी संघावर तुम्ही दबाव टाकू शकता, कारण असं म्हणतात मारणे वाले से बेहतर बचाने वाला होता है. तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील. 3 धावा आल्या. मॅच ऑन. 16 चेंडूमध्ये 51 समीकरण. पुन्हा एकदा तिसरा बॉल, टप्पा पडला, खाली राहिला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडी ज्या पद्धतीने पाण्याच्या खालून निघते तसा हा बॉल अगदी यष्ट्यांच्या खालून निघाला. विकेट किपरच्या हातामध्ये अनइव्हन बाउन्स त्याला म्हणता येईल. अपेक्षित बॉलने उसळी घेतली नाही, त्यामुळे हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 30 धावा स्कोर करत आहेत. 15-51 समीकरण या मॅच मध्ये आहे. येणारे 15 बॉल 51 धावा हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये असेल. ओव्हर द स्टम्प्स स्टेप आउट झाले वन्स अगेन. या बॉलला थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड बॉल आणि पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने. त्याने रिव्ह्यूचा वापर केला, तिसऱ्या पंचाची मदत घेतली. बीटीसी या चॅनलच्या माध्यमातून चेक केलं जाईल. डीआरएस डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, दूध का दूध और पाणी का पाणी. पंचांचा निर्णय सॉफ्ट सिग्नल वाईड बॉल, परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय, डीआरएस घेतलाय, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या मदतीने. आपण निर्णयाची प्रतीक्षा करूया. जो काय निर्णय असेल ऑफिशियल पंचांचा निर्णय वाईट बॉल. तिसरे पंच आमचे संदीप पाटील जासई चेक करतील. टीव्ही अंपायरच्या मदतीने आपण हा निर्णय पुन्हा एकदा मैदानाकडे सोपू. परंतु आजची ही खरं तर 6वी रात्र. वाईट बॉल कॉल. अंपायरचा निर्णय अतिशय योग्य होता आणि रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग टीमने. याची नोंद घ्या. आपण तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल प्रत्येक इनिंग मध्ये, तो रिव्ह्यू तुम्ही गमावलाय. इथून पुढे तुम्हाला रिव्ह्यूचा वापर करता येणार नाहीये. सध्या आपण 21व्या शतकामध्ये आहोत, आधुनिक युगामध्ये आहोत, त्यामुळे या टेक्नॉलॉजीचा वापर स्पर्धेमध्ये केला जातो. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करत असताना तुम्हाला आता खरं तर सॉफ्ट खरं तर अँगलने फटके मारायचे नाही, तुम्हाला आता आक्रमक व्हावं लागेल. कारण जेव्हा चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढतं तेव्हा ते अंतर कमी करण्यासाठी तुम्हाला आक्रमक व्हावं लागतं. काउंटर अटॅक, एरियल अटॅक तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागेल. धावा विजयासाठी आक्रमण तुम्हाला करावं लागेल. 14 बॉल 49 समीकरण क्षमता आहे या ठिकाणी सूर्यकांत मोकलकडे. हा एक विध्वंसक खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि त्याचा धमाका. बॉलने उंची घेतली, अंतर कमी कापलं, फिट अराउंड द बॉल. झेलची शक्यता होती आणि इथे बघा कम्युनिकेशन गॅप त्याचा फायदा झाला. झेल सुटला गेला. प्रत्येक क्षेत्रामध्ये संवाद असणं फार गरजेचं आहे, कारण संवाद नसेल तर मात्र अनेक वेळा आपण पाहिल्या त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडतात आणि इथे देखील आपण पाहिला संवाद नव्हता. त्यामुळे जीवनदान मिळालं आणि त्याही नंतर आपण पाहिलं जखमेवरती मीठ चोळलं गेलं. ज्या ठिकाणी चौकार मिळाला बॅटिंग करणाऱ्या सूर्यकांतला, बॅटिंग करणाऱ्या रांजणपाडा संघाला नशिबाची साथ. किस्मत भी बहादुरो का साथ देते असं म्हणतात, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये जर का तुमची 99% मेहनत असेल तर 1% लक फॅक्टर जर तुमच्या वाट्याला असेल तर सर्व काही तुमचं. 4 धावा आल्या. 36 वरती पोहोचला बॅटिंग करताना मिर्झा 11 जयनुमान रांजणपाडा हा संघ. ओव्हर द स्टंप्स फिरून मारायचा ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न घाई केले प्रफुल्लने. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो होईल का तर नाहीये. इथे मात्र संयम दाखवला फिल्डिंग टीमने आणि या ओव्हरचा खेळ देखील संपला. 2 स्पेल रोहनने टाकले आणि रोहनने जवळजवळ 28 धावा खर्च केल्या आणि आता येणारे बॉल असतील 12 विजयासाठी. 45 समीकरण. 12-45. यस पाणी घेऊन चला मैदानाकडे. ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. तत्पर आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून.
वतीनं पियुष म्हात्रे आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले ते आपल्याला जीव पकडलाय. तर सिके बॉयज यांच्या वतीनं पियुष आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 12:45 हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. अग्री कोळी कराडी खरं लोककला आपण पाहिली अगदी एलईडी स्क्रीनवरती. हे संगीत ऐकलं की प्रत्येकाचा पाय आपोआप थिरकायला लागतील या शंका नाही आहे. असं हे संगीत प्रत्येक आपल्या समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे गीत आपण नेहमी ऐकलं आणि अगदी आख्याच्या अंतरावरती घारापुरी आहे. कालच महाशिवरात्र संपन्न झाली. मोठ्या संख्येने भाविक भक्त त्या घारापुरीच्या बेटावरती जाताना पाहायला मिळाले. पर्यटन स्थळ आहे एलिफंटा, ज्या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक साधारण भेट देत असतात असा हा परिसर आहे. आणि आज आपण सध्या या नवानगरीमध्ये आहोत. चौथ्या षटकामध्ये अमित शिवकर आहेत बॉलिंग मार्कमध्ये. अमित शिवकर यांना आपण पाहू शकाल आणि समोर प्रफुल्ल पाटील अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी या मॅच मध्ये फलंदाजांना करावी लागेल. 12:45 समीकरण. स्टेप आउट झाले, फिरून मारला बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या हातामध्ये सेफ हँड मध्ये बॉल विसावला. खेळाडू बाद झालाय प्रफुल्ल पाटील जो संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये तो चालला मैदानाच्या बाहेर. शांत संयमी स्वभावाचे आमचे अष्टपैलू व्यक्तिमत्व शैलेशदादा पाटील सबसे कातिल उपसरपंच आहेत नावे ग्रामपंचायत. त्याचवेळी आपण पाहता नटराज क्रीडा मंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकलं. शांत संयमी आमचे शैलेशदादा पाटील त्यांचं गीत तुम्ही ऐकताय. पहिला विकेट मिळाला पहिल्या बॉलवरती. आता 11:45 समीकरण या मॅच मध्ये आला. समोर नवीन खेळाडू असेल त्या ठिकाणी सॅकिंग एंडला परेश पाटील. पाटलांचा बॉल बाला बैठक शॉट फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता परंतु अगदी लास्ट मोमेंटला हँड अँड आय कॉर्डिनेशन थोडंसं योग्य नव्हतं त्यामुळे पंचांनी लेग बाईज घोषित केले. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. या अतिरिक्त रन्स तुम्हाला चालणार नाहीत विजयासाठी. तुम्हाला मोठे फटके हेच खेळावे लागतील. सूर्यकांत मोकल त्याला एक जीवनदान मिळालंय. 10 बॉलमध्ये 44 हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आलंय. अंतिम 10 बॉल आणि विजयासाठी तब्बल 44 धावा. फिरवला बॉलला फिंगर रोल केले डाव्या हाताचा गोलंदाज बाहेर काढला बॉलला आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. 10:43 चं समीकरण या मॅच मध्ये आहे. सामना एकतर्फा होईल किंबहुना या सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळेल. जरी संघ पराभवाच्या उंबरठ्यावरती असला तरी मैदान गाजवूनच तुम्हाला बाहेर निघावं लागेल. त्यामुळे आक्रमक व्हावं लागेल. षटकार चौकारांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल. पुन्हा एकदा खेळाडू जितका शफल झाला तितका बाहेर टाकला बॉल. वन्स अगेन वाईड. अतिरिक्त रन्स या ओव्हरमध्ये खर्च करतोय मैदानाच्या आतमध्ये अमित शिवकर हा गोलंदाज. अंतिम 10 बॉल आणि विजयासाठी तब्बल 42 समीकरण. 10-42 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. सामना थोडासा आपण जर पाहिला एकतर्फा होत चालला नाही असं म्हणतात. एकतर्फा सामन्यामध्ये मजा नसते आणि जर का इथे येणाऱ्या पुढच्या 4 बॉलमध्ये मोठे फटके आले विध्वंसक फटके आले तर मात्र आणखी मजा येईल. यस ऑब्जेक्शन घेतला बॉलरच्या शैलीवरती चेक केलं जाईल टीव्ही स्क्रीनवरती. गोलंदाज त्याच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. आयोजक तारखेने असले आमच्या टीव्ही स्क्रीनवरती निर्णय घेतील. रॉकस्टार प्रवीण गायकर आपण या मंचावरती. समालोचक रॉकस्टार प्रवीण गायकर नावा ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती यस आपलं स्वागत आणि नेहमी चांगलं प्रेम मात्र आम्हाला या नावागावाने प्रत्येक समालोचकाला दिलं. फिरून मारला बॉलला हाफ ट्रॅकर होता. दिशा दिली स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटकार. रोहन नाईथिंग आहेत त्या ठिकाणी. उंच देहबोलीचा खेळाडू त्यांच्या हातामध्ये बॉल चाललाय. एकच रन या बॉलवरती मिळेल. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. मी मगाशी देखील सांगितलं फ्लड लाईट मध्ये आपण आहात सध्या. विद्युत रोषणाईमध्ये खेळतात आणि बघा तुम्हाला मोठं टार्गेट चेस करायचं असेल तर तुम्हाला मोठीच इनिंग्स खेळावी लागेल या मॅच मध्ये. दबाव पूर्णपणे आता रांजणपाडा संघावरती. निर्जा 11 जय हनुमान रांजणपाडा. निर्जा हे नाव लागलं की लगेच आम्हाला आठवण होते जॉन्टी यांची. कारण त्यांची सुकन्या तिच्या नावानं मात्र हा खेळणारा संघ. टॉस केला बॉलला 1 for 1 ओव्हर या ठिकाणी वॉर्न केलं गोलंदाजाला. पहिला बाउन्सर त्या ठिकाणी अमितने वापरलाय. पुढचा वापरला तर कदाचित पेनल्टीला समोर जावं लागेल आणि इथे आपण पहिला डॉट बॉल. नेक्स्ट मॅच मध्ये आयोजक आणि त्याच्या बरोबरने खेळणारा संघ असेल आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. पुढची देखील मॅच तितकीच रोमांचक राहील. ऑन साइडला पूल केलंय. पॉवरफुल वंडरफुल अँड डिलाइटफुल
सक्सेसफुल लेट पण थेट षटकार. सात बॉल 35 तर समीकरण परेश पाटीलने ठोकला षटकार. आता येणारे 7 चेंडू आणि 35 धावा. जर या बॉलवरती मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल. प्रयत्न करायचे. बॅक टू द बॉलर ऑन साइडला खेळले त्या ठिकाणी लॉंग ऑन मधला फिल्डर धावत आला बॉलवरती. एकच रन आली. तर वाकलन आणि दाराबे अशी आपण लढत पाहिली होती. महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन मात्रेच्या अगेन्स्ट तब्बल 30 धावा भावेश नाईकने कुठल्या होत्या. सर्वात मोठं षटक पाहायला मिळालं होतं. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू त्याच्या नावावरती 4 4 व्हीलर तब्बल 37 बाईक एका खेळाडूच्या नावावरती राहिले. असं क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडू वाकलनचा केतन मात्रे त्याच्यावरती 30 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे या मैदानावरती मी मगाशी देखील म्हटलं फलंदाजांना पोषक आणि पूरक असं हे वातावरण आहे. 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 34 समीकरण. तर LED स्क्रीन वरती खरं तर प्रवीण आपण या संपूर्ण VIP डायजला अगदी बॅकग्राऊंडसाठी LED मोठी स्क्रीन पाहत आहे आणि हे फक्त उल्वा नोडमध्येच पाहायला मिळतं. सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये आपण काही भरपूर स्पर्धा केल्या परंतु उल्वा नोडमध्ये आल्यानंतर या गोष्टी आम्हाला नेहमी पाहायला मिळाल्या. आणि यंदा देखील नटराज ट्रॉफीमध्ये आपण पाहत आहे A1 क्वालिटीचं आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं हे कदर आमच्या आयोजकाने करून दाखवलंय. शेवटचा ओव्हर बॉल तयार झालाय. यावेळेला बॅटची आतली कडा घेत बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे चाललाय. सिंगल घेतली त्या ठिकाणी अंकित सांगतोय रिलॅक्स अति घाई करू नका कारण आता सामना पूर्णपणे खिशामध्ये आलाय. एकतर्फा झालाय. त्यामुळे घाई करून कोणतंही संकट आपल्या अंगावरती ओढून घ्यायचं नाही आपल्याला. हेच अंकित सांगतो आपल्या खेळाडूंना. हे फार गरजेचं आहे कारण कधी कधी असं म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये प्रसंग अवधान प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्वाचं असतं. तुम्ही क्विक ऍक्शन मध्ये तुम्हाला मायनर सेकंद मिळतं. तुम्हाला निर्णय घेण्याची तुम्हाला क्षमता दाखवावी लागते. हा निर्णय घेतला होता खरं तर त्या ठिकाणी बॅकवर्ड क्षेत्राकडे थ्रोचा तो अंकितने थांबवलं त्याला. 5 बॉल आणि 33 समीकरण असताना हा फटका फसलाय. अंकितच्या खात्यामध्ये विकेट. राकेश पाटीलने झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. सूर्यकांत मोकल बॅक टू द डगआउट. पियुष मात्रे जर या खेळाडूने झेल टिपला तर सिके बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. ते म्हणजे पियुष मात्रे या खेळाडूला जर झेल टिपला तर 500 सिके बॉईज यांच्या वतीनं. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि फक्त मॅच मध्ये आता फॉर्मॅलिटीज बाकी आहे. परंतु यानंतर बिग फाईट घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये नटराज 11 नावा आणि त्यांच्या अपोजिटला असेल आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. हक्केच्या अंतरावरती असणारे 2 संघ. या 2 टीम मध्ये तुम्हाला पुढची लढत पाहायला मिळेल. शिवाजीनगर संघ वगैरे वाट पाहतोय कधी एखादी ट्रॉफी त्या संघाच्या वाटेला येईल कारण त्यांचा देखील संघर्ष मी अगदी जवळून पाहिला. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला लवकर यश मिळणार नाही. तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला नक्कीच एक ना एक दिवस यश मिळेल आणि त्या यशाचा एक आनंद वेगळा राहील या टीमसाठी. त्यामुळे आजच्या रात्रीसाठी आपण या स्पर्धेसाठी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि नटराज नावे टीमला देऊया शुभेच्छा पुढच्या लढतीसाठी. एकतर्फी लढत परंतु या लढतीमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट करतोय फलंदाज परेश पाटील. दिलाचा दिलवाला आपण पाहू शकाल शैलेशभाई पाटील विद्यमान अध्यक्ष तथा विद्यमान उपसरपंच या ठिकाणी आपण पाहतो की ज्यांचं दमदार योगदान या स्पर्धेसाठी आपलं सहर्ष स्वागत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल आणि वन साइड मॅच आपण पाहता. बघा नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. जसा हा सामना संपेल आपल्याला लगेच मैदानाकडे उतरावं लागेल. लेग लानचा प्रयत्न बॉल चालला त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्राकडे
स्ट्राईक रोटेट केली आहे. एक धाव या बॉलवरती मिळाली. शेवटचा बॉल. यस प्रवीण. तर रोशन माजी सैनिक या ठिकाणी आपण पाहू शकाल. विनोदजी पाटील साहेब ग्राम सुधारक मंडळाचे माजी खजिनदार देखील राहिलेत. विनोदजी पाटील साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रवीण, आपण नेहमी सांगत असतो जेवताना शेतकऱ्यांचे आणि झोपताना सैनिकांचे आभार मानला कधी विसरू नका. हे आपले रिअल हिरो आहेत. खरं तर दादा त्यांचं आपण नक्कीच या ठिकाणी स्वागत करूया स्पर्धेच्या वतीने. शेवटचा बॉल. 56 धावा आहेत अब तक 56 आणि हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये पोहोचला आहे तो म्हणजे लांगेश्वर मोराबे हा संघ. आणखीन एक विकेट. क्या बात आहे. अंकितच्या खात्यामध्ये गुण वाढतील. 5 धावा याही ऍड होतील. विकेट त्याला मिळालाय आणि शेवट गोड केला अंकितने. शेवट गोड केला मोराबे संघाने. वेलप्लेड मोराबे टीम. हार्ड लक टीम. निर्जा 11 जय हनुमान रांजणपाडा. ओव्हर टू यू प्रवीण. थँक्यू रोशन. या ठिकाणी आपण पाहू शकाल कोपर संघाचे पुरस्कर्ते आपण पाहू शकाल सुरेंद्र मोकल साहेब आणि त्यांच्या समवेत नंदकुमार मोकल साहेब यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया. तर व्यास दरम्यान आपण पाहू शकाल नवनिर्वाचित आत्ताच ज्यांची नावे ग्राम सुधारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली ते योगेश पाटील साहेब यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो या ठिकाणी आमचे सुनील म्हात्रे साहेब महासचिव तथा दमदार उद्योजक आणि नावेगावचा चलता पडता कम्प्युटर म्हणून ज्यांची ओळख मेरे पापा की कार्बन कॉपी आणि मुनीमजी सुनील म्हात्रे साहेब यांच्या शुभाचा आपण सन्मान त्यांचा. नवनिर्वाचित अध्यक्ष साहेब तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आता ज्यांची निवड झाली आहे ग्रामसेवक मंडळाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचे या ठिकाणी योगदान लाभलंय. आपलं आम्ही सहर्ष स्वागत आभार व्यक्त करतो. हॅलो. तर सामनावीर अंकित शिवकर अर्धशतकीय खेळ साकारणारा खेळाडू ज्याने अर्धशतक केल्याने 2 विकेट मिळाले त्याला. त्याच्यानंतर प्रेमनाथ म्हात्रे साहेब नवनिर्वाचित विद्यमान खजिनदार ग्रामसुधारक मंडळ नावे. मी प्रेमनाथ म्हात्रे साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. अतिथी देवो भव साहेब आपल्याला शुभेच्छा असतील. आपण नवनिर्वाचित खजिनदार म्हणून निवड झाली आपली ते म्हणजे नावे ग्रामसुधारक मंडळाच्या नवनिर्वाचित खजिनदारपदी आपली निवड झाली आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जाईल. चला आता नावेचा संपूर्ण खजिना आता साहेबांच्या ताब्यात आहेत. त्यांच्या शुभेच्छा देऊया. त्याच्यानंतर पुढचा सन्मान की ज्यांच्या माध्यमातून जेव्हा नावे गावामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या की त्यांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा आम्हाला उपलब्ध करून दिली जाते ते आद्या आणि निधी केबल नेटवर्कचे सर्व झील निधी केबल नेटवर्कचे सर्व प्रीतम पाटील साहेब यांचा इथे सन्मान आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 3,000 रुपयाचे योगदान. प्रीतम पाटील साहेब आपण यावं. आणि मित्रांनो प्रत्येक वर्षी त्यांच्या माध्यमातून नावे गावामध्ये कुणाचीही स्पर्धा असू द्या वाकलन संघाला मात्र त्यांच्या माध्यमातून पॅक केलं जातं. झील निधी केबल नेटवर्कचे ओनर प्रीतम पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो. तर लकी ड्रॉ करण्यापूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देऊया. अंकित यावं. रिअली व्हेरी वेल परफॉर्मन्स. अंकित जो सामनावीर ठरलाय दमदार फलंदाजी पाहायला मिळेल. अंकित काय सांगशील दमदार परफॉर्मन्स बद्दल? काय ना परफॉर्मन्स झाला. भरपूर दिवसापासून अपेक्षा होती की काहीतरी एक चांगली इनिंग खेळून दाखवायची. आज बहुतेक ती आज इनिंग आली असं मला वाटतं. आणि अंकित भरपूर स्पर्धा आपण खेळता उलवेनोड किंवा उलवेनोडच्या बाहेर देखील. आज नटराज किल्ला कला क्रीडा मंडळ यांची 3 बाईकची स्पर्धा प्रथमतः असं आयोजन आम्हाला पाहायला मिळालं. काय सांगशील? आयोजन पण चांगलं आहे. ग्राउंड हा नावाचा खरंच खूप चांगला आहे आणि 3 बाईकची आता सर्वच जण बोलतात तेच की पहिल्यांदाच बघतोय आपल्या या उलवानोडमध्ये 3 बाईक आणि मॅन ऑफ द सिरीजला फलंदाज गोलंदाज ही पहिल्यांदा बघतोय मी. खरंच खूप चांगलं आयोजन आहे. येस डेफिनेटली. या अगोदर इनामपूरच्या स्पर्धेमध्ये 3 बाईकची स्पर्धा झाली होती. कारण बेनिफिट बॉलरला आयुष्यामध्ये कधीच बाईक मिळत नाही परंतु इथे तुम्हाला संधी आहे की उत्कृष्ट गोलंदाज रघु काका परदेशी संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी घालवला. लेग ब्रेकचे सुलतान परंतु पहिल्यांदा गोलंदाज म्हणून बायकरमॅनचा किताब त्यांच्या नावावरती पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये देखील तसंच पाहायला मिळतं. आणि अंकित आपल्यासाठी 2,000 रुपयाचा पारितोषिक आले गुगल पे. प्रणय कोहली यांच्या वतीने आपल्यासाठी गुगल पेचं पारितोषिक आलंय. आपलं अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी नवनिर्वाचित
ग्रामसुधारक मंडळाचे अध्यक्ष की ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं योगदान लाभलंय योगेश पाटील साहेबांना विनंती करतो आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन अंकित शिवकर या खेळाडूला इथे सन्मानित करण्यात यावं. तर पारितोषिक पहा नटराज कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं तुला ही ब्रँडेड कॅप, त्याच्यानंतर रियानी एंटरप्राइजेस संजय शेठ ठाकूर खाडी यांच्या वतीनं टी शर्ट्स,